नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलवर मी सोल, माइंड आणि बॉडी ह्या तिन्ही गोष्टींवर आपण काम करून वेलनेसनी आपण आपलं आयुष्य कसं समृद्ध करू शकतो, कसं सुदृढ बनवू शकतो या संदर्भातले व्हिडिओ घेऊन येत असते. काही टिप्स देते, काही एक्सपर्ट्सला बोलवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे बरं का, कारण आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये ताक बनलं जातं आणि आपण ते खरं तर प्यायला हवं. नंबर 1 मुद्दा ते म्हणजे ताक या विषयावर पूर्ण व्हिडिओ करावा. असं एवढं काय आहे त्या ताकामध्ये? पहिला प्रश्न असा आहे की आयुर्वेदामध्ये ताकाला एवढं महत्त्व का दिलेलं आहे? तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातून खूप पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडत असतात आणि म्हणून मग काय होतं की आपल्याला खूप थकायला होतं आणि हे का होतं? कारण आता इतकं ऊन वाढलेलं आहे, त्यामुळे सतत घाम येतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणं खूप साहजिक असतं. ताकामध्ये नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्स, प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी असतं, ज्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये हायड्रेशन वाढवतं ते आणि तुमची पचनशक्ती सुधारतं. बऱ्याचदा असं होतं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला गोष्टी पचत नाही किंवा आपण खूप खाल्लं तर ते आपल्याला अपचनासारखं होतं, पोट जड होतं. त्यामुळे आवर्जून आपण उन्हाळ्यामध्ये ताक हे प्यायलाच हवं आणि आयुर्वेदानुसार ताक शरीरातला अग्नी म्हणजेच पचनशक्ती चांगलं करत असतो. पोटातला आम म्हणजे टॉक्सिन्स कमी करण्याचं काम करतो. आता नंबर 2 मुद्दा ते म्हणजे ताक वजन कमी करण्यासाठी खरोखर मदत करतं का? तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि खरं सांगायला गेलं तर या बाबतीत खूप जणांचे काही समज आहेत. कारण ताक करणारे डाएट कितीतरी जणांनी केलेले आहेत आणि त्यांचं वजन कमी झालेलं आहे, असं आपल्या ऐकिवात असतं. पण एक्झॅक्टली ते काय करतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ताक हे स्वतः जादुई असं फॅट बर्नर ड्रिंक आहे का? तर नाही. फक्त ते वजन कमी करण्यासाठी मदत करत असतं. म्हणजे काय करतं? तर नंबर 1 मुद्दा ते म्हणजे लो कॅलरी असतात त्यामध्ये. 100 ml ताकात तुम्हाला फक्त 40 ते 50 कॅलरीज मिळतात. त्यामुळे हे तुम्ही कितीही प्यायलं तरी सुद्धा कॅलरीज तुम्हाला मिळत असतात, पण तुमचं वजन वाढत नाही. त्यानंतर नंबर 2 मुद्दा ते म्हणजे ॲपेटाईट कंट्रोल करतं. ताक प्यायल्यामुळे काय होतं? पोट जास्त वेळ भरलेलं आहे असं आपल्याला वाटतं. नंबर 3 मुद्दा ते म्हणजे तुमचं गट हेल्थ सुधारतं. आता ताकामध्ये प्रोबायोटिक असतात, ज्यामुळे तुमची पचनशक्ती ही सुधारण्यास मदत करत असते. त्यामुळे ताक पिणं गरजेचं असतं. नंबर 4 मुद्दा ते म्हणजे ब्लोटिंग कमी करतं. बऱ्याचदा असं होतं की अपचनामुळे गॅस किंवा असं शरीरामध्ये फुगलेपणा येतो, पण तो ताकामुळे कमी होऊ शकतो. त्यामुळे आपण कुठलेही कोल्ड ड्रिंक्स किंवा शुगर ड्रिंक्स पिण्यापेक्षा ताक पिणं हे कधीही गरजेचं असतं आणि ताक जर का आपण रेग्युलरली प्यायलो तर त्यांनी निश्चितपणे वजन कमी व्हायला मदत होते. बरेच जण जे ताकाचं डाएट करतात की 2 दिवस किंवा 3 दिवस फक्त ताक पितात, हे प्रत्येकाला सोसवतंच असं नाही. कारण प्रत्येकाची प्रकृती आणि प्रत्येकाचं शरीर हे वेगळं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी हे डाएट डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नये. नंबर 3 ते म्हणजे आयुर्वेदिक संदर्भ काय आहेत ताकाबाबतीतले आणि हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. मुळात आयुर्वेदामध्ये तुम्हाला माहिती आहे का ताकाला तक्र असं म्हटलं जातं आणि आयुर्वेदानुसार तक्र जे आहे म्हणजे ताक जे आहे ते वात आणि कफ याचा दोष कमी करत असतं. म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ जे आहे ना ते बाहेर टाकायला मदत करतं आणि आयुर्वेदामधला एक महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे ताज्या दह्यापासूनच ताक तयार करायला हवं. ते आरोग्यासाठी चांगलं असतं. आता मार्केटमध्ये आपल्याला जे काही ताक मिळतात की नाही, त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात किंवा जास्त मीठ असतं. त्यामुळे त्याचे फायदे होतातच असं नाही. त्यामुळे शक्यतो घरी ताक बनवावं आणि ते सुद्धा छान रवीने घुसळून ताक बनवलं पाहिजे. त्याच्यावर जो फेस आहे, तो फेस तसा आला पाहिजे. खरं सांगायला गेलं तर मिक्सरमधून सुद्धा काही जण काढतात कारण त्याचा फेस व्हावा म्हणून. पण घुसळणे ही जी प्रक्रिया आहे, ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीराला जास्त फायदे होतात. त्यामुळे ताजं दही आणि घुसळलेलं ताक अशाच पद्धतीनं ताक बनवून प्यायला हवं. आता नंबर 4 मुद्दा ते म्हणजे आयुर्वेदिक
पद्धतीनं ताक बनवायचं कसं? आता ताक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आपण बाहेर सुद्धा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेला ते मसाला ताक वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. पण आयुर्वेद काय सांगतं हे बघूया. मुळात आधी जर का तुम्हाला छान ताक बनवायचं असेल तर आपण एक अर्धा कप ताजं घरचं दही घेणार आहोत आणि अर्धा कपच पाणी घेणार आहोत. म्हणजे अर्धा कप दही असेल तर अर्धा कप पाणी आणि अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर आणि चिमूटभर सेंधव मीठ असं आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आता कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण चिमूटभर काळी मिरी किंवा सुंठ हे आवर्जून टाकावं. सगळ्यात आधी काय करायचंय, आपण दही घ्यायचं, त्यामध्ये पाणी जे आहे ते आधी छानपणे ब्लेंड करून घ्यायचं. त्यात मग जिरं पावडर टाकायची, मग सेंधव मीठ घालायचं आणि मग त्यानंतर तुम्हाला जर का कोथिंबीर घालायची तर कोथिंबीर घालायची, मिरी पावडर घालायची आणि मग ते छानपैकी हलवून घ्यायचं आणि ते मस्तपैकी रवीनं घुसळायचं. हे सगळं जेव्हा एकत्रितपणे छान फेस होईपर्यंत आपण घुसळतो त्यावेळेला ते ताक आपल्याला तयार होतं. या पद्धतीनं जर का तुम्ही ताक प्यायलात तर या ताकाचे संपूर्ण इफेक्ट तुम्हाला मिळतात आणि या पद्धतीच्या ताकामुळे तुमचं डेफिनेटली वजन कमी होतं. कारण यामध्ये आपण कोथिंबीर, त्याच्यानंतर यामध्ये आपण काळी मिरी घातलेली आहे, जे की तुमचं फॅट बर्नर बनवू शकतं. त्यामुळे हे अशा पद्धतीनं तुम्ही ताक बनवायला हवं आणि रोजच्या रोज जेवण झाल्यानंतर, दुपारी जेवण झाल्यानंतर ते प्यावं. रात्री शक्यतो पिऊ नये, दुपारच्या वेळेत पिणं कधीही योग्य असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप ते म्हणजे अजिबात ताक आपण फ्रीजमध्ये जे बनवून ठेवतो ते तसं बनवून प्यायचं नाही. लगेचच्या लगेच ताजं बनवलेलं ताक प्यायचं आणि रूम टेम्परेचरला असलेलं ताक आपण प्यायला पाहिजे. तेच खऱ्या अर्थानं पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेलं ताक असतं. तर आयुर्वेदानुसार चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे सुद्धा, म्हणजे ताकाच्या चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे सुद्धा आपलं पचन बिघडू शकतं. त्यामुळे या गोष्टींची आपण शक्यतो काळजी घ्यायची असते. त्याचं कन्क्ल्युजन असं आहे की उन्हाळ्यामध्ये ताक तुमचं पचनशक्ती सुधारतं, शरीर थंड ठेवतं आणि वजन कमी करण्यास निश्चितपणे मदत करतं. पण कसं मदत करतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामुळे योग्य पद्धतीनं तयार केलेलं ताक नक्की प्या. दुपारच्या वेळेत शक्यतो प्या. आयुर्वेदिक पद्धतीनं आणि ज्या मापात बनवायला सांगितलं आहे त्या मापात बनवून हे ताक नक्की प्या. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.